बॉलर शेखरला मात्र 2 फटके सजवलेत, एक चौकार एक षटकार. आता मात्र गोलंदाजीचा एंड चेंज केला. आयलेश पुन्हा एकदा पूल केला. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातो वन बॉल सीमारेषे बाहेर. चंदन करा चौकार. आल्यापासून सुरुवात जी झाली ना, थांबायला तयार नाही आहे आयलेश हा फलंदाज. आणि 14 धावा धावपलकर पाहायला मिळतात. शेखर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आणि पुढचं आपण काय घडतंय हे नक्कीच पाहणार आहोत. एज लागली, क्षेत्ररक्षक जज करतो विकेट किपर आणि फलंदाज बाद होतोय. आयलेशला मात्र माघारी परतायला लागेल आणि पहिला डगआउटचा शिकार झालाय तो आयलेश हा फलंदाज. शेखरला मिळाली सफलता. सुटकेचा निश्वास सोडला. सर आल्यापासून सुरुवात केली होती, चौकार षटकारांची भाषा बोलत होता, परंतु घडलं काय तर निश्चितच शेखरला 4थ्या चेंडूवर मिळाली सफलता. केपी आल्यामुळे मैदानामध्ये किरण पाटील नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप. 4 चेंडू संपल्यानंतर देखील प्रदीप नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला केपीला आपण पाहतोय. शेखर गोलंदाजी मार्कवर आणि मिथुनने मात्र चांगली झेल पकडलाय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. निश्चितच शेखर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ब्लॉकलचा चेंडू ब्रह्मास्त्र. इथं घडलं काय तर रनआउटची संधी आणि फलंदाज मात्र प्रदीपला माघारी परतायला लागेल. एकही चेंडूने खेळता भोपळा न पोडता मात्र हा चेंडू फलंदाज बाद होतोय. प्रदीप दोघांचा कॉल चुकीचा झाला, त्यामुळे मात्र इथं विकेट सॅक्रिफाईस झाली आहे आणि फलंदाज दुसरा बाद होतोय. एका मागोमाग 2 फलंदाज बाद झालेत. आयलेश बाद झाला परंतु ही विकेट सॅक्रिफाईस केली मी म्हणेन प्रदीपने. कॉल दोघांना द्यायला हवा होता कारण चेंडू स्क्रीजवर होता आणि शेखरनं मात्र कला कौशल्य दाखवली, आपली चमक धमक दाखवली गोलंदाजी करत असताना. अगदी बुंद्याचा मारा केला होता मी म्हणून केपीला आणि तो चेंडू मात्र सरळ गोलंदाजाकडे खेळून काढला होता. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय. पुलचा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्राकडे. 6 धावांसाठी 20 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समर्थक 2 फलंदाज जरूर बाद झालेत परंतु 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे आपल्याला मोठे फटके खेळायचे आहेत. धावांचा उच्चांक गाठायचा आहे, धावा करायच्या आहेत. धावा जास्तीत जास्त करणं आपल्याला गरजेचं आहे कारण तेवढ्याच ताकदीचा संघ रांजणपाडा संघ आपल्या समोर येऊन ठेपलाय. किरण पाटीलने मात्र षटकार लगावून आपला इरादा स्पष्ट केलेत की चौकार षटकारांची मी भाषा बोलतो, माझ्या मनगटामध्ये ताकद आहे, मी चौकार षटकार मारू शकतो आणि वारंवार करत असतो तो केपी हा फलंदाज. नवीन गोलंदाज मैदानाकडे दाखल होतोय. सचिन येतो बॉलर. पहिले षटक शेखरला टाकलं. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो शशिकांत.
4 षटकांचा सामना आहे आणि निश्चितच स्ट्राईक एंडला फलंदाज शशिकांतला आपण पाहतोय. किरण पाटील नॉन स्ट्राईक एंडला, ज्यानं षटकारांना आपलं खातं खुलं केलंय. सचिन गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात. जीवन भेंडे आणि सुलक्षण भोईर मैदानामध्ये पंच आपण पाहतोय. निश्चितच सचिन गोलंदाजी मार्कवर त्यानं पहिला चेंडू अवांतर फेकलाय शशिकांतसाठी. धावसंख्या एकूण 2 गडी बाद 21. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क आपण पाहिला तर निश्चितच बॅकिंगला कोणी नाही, त्यामुळे मात्र सचिनने पाहिला की चेंडू बॅकिंगला कोण नाहीये, स्टॉपिंगला कोणी नाहीये, त्यामुळे चेंडू फेकणं गरजेचं वाटत नाहीये. एक धाव शशिकांतसाठी, एक धाव संघासाठी. धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा, 2 गडी बाद 22. पहिल्या षटकामध्ये 2 सफलता मिळाल्या तर तो धावा देऊन गेला. तो षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक होतं शेखरचं. 20 धावा खर्च केल्या होत्या, 2 चौकार 2 षटकार. इथे मात्र पोलचा फटका, काय घडतं पाहायचंय. कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये. LBW आउट नाहीये, त्यामुळे तुम्ही अपील करण्यात काय अर्थ नाहीये. इथे मात्र फटका सजवलाय, चेंडूला दाखवलंय उलवा नोड आणि केपीच्या बॅट मधून आलेला आहे षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 28. सचिनला मात्र षटकाराचा टोला बसलाय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 28 पाहायला मिळते. 2 गडी बाद झालेत पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र या षटकामध्ये देखील पाहिलं तर आतापर्यंत 7 धावा खर्च झाल्यात, 8 धावा खर्च झालेत. पुन्हा एकदा चेंडू घरंगडत चालला मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तैनात, एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण होत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहिली तर एकूण 30 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे. 2 गडी बाद झालेत. फुलटॉस चेंडू, वारंवार फुलटॉस चेंडूचा वापर करतो मी म्हणेन सचिन, परंतु किरण पाटीलच्या बॅटच्या तडाख्यात पट्ट्यात काही येत नाहीये, त्यामुळे मात्र एकेरी धुळीवर धावा मिळतात. षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळते सचिन या गोलंदाजी मार्फत. 32 धावा धावफलकावर. इथे मात्र पूलचा फटका, चेंडू अक्षरशः खोडून काढला. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केपीचा आणि तशा पद्धतीने मात्र षटकार सजवलाय आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 38 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 38 धावा धावफलकावर आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मात्र अशाच पद्धतीने धावसंख्या जर वाटचाल करत राहिली तर किमान 70-75 गाठेल हा उलवा संघ. चला स्पीडअप करा, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून पहिल्यांदाच आपण 1-1 ओव्हर कमी केली आहे आणि अजून वेळ जर आपल्याकडे कमी झाला तर कदाचित आपल्याला अजून षटकं कमी करावी लागतील. आपण बऱ्याच दूरवरून येता खेळण्यासाठी, मग कमी षटकं का खेळायची. आपल्याला वेळ असेल तर आपण जास्त षटकं खेळू शकतो. त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवायचा आहे. तुम्ही जेवढा वेळ वाचवाल ना तेवढा वेळ तुमच्यासाठी लाभदायक आहे, फायदेमंद आहे. त्यामुळे तुम्ही वेळ वाचवा
लगेचच सामन्याला सुरुवात करा, लगेचच गोलंदाज निवडा, लगेचच क्षेत्ररक्षण सजवा आणि अशा रीतीने मात्र वेळ वाचेल. पांडुरंग गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र शशिकांतनं फटका सजवला, फाईनल क्षेत्री निवडला, चेंडू अगदी गोळीच्या वेगानं निघून गेला सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. शशिकांतच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत भर पडली, 42 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. धावांचा ओघ सातत्यानं सुरू आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पूलचा फटका, चेंडू जातोय 1 बॉल सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. शेहेचाळीस धावा धावफलकावर 2 गडी बाद. पांडुरंग पुन्हा एकदा इथे झेल सोडला म्हणून मिथून आणि 1 धाव मिळाली ती शशिकांतला, 1 धाव मिळाली संघाला. 47 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अवघ्या 3 धावा दूर 50ला लगवण्यापर्यंत. तिसरा षटक मार्गस्थ आहे पांडुरंग हा गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडूवर 2 चौकार, त्यानंतर सिंगल. स्ट्राईक आता आली आहे ती किरण पाटीलकडे. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात. एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धाव संघाच्या खात्यामध्ये अजून देखील जोडली जाईल. एकेरी धावेने भर पडतोय. 48 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हो, पोल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही आहे आणि निर्धाव चेंडू खेळून काढतोय. धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र फटका सजवला, फाईनल क्षेत्र निवडला, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. ब्रँडेड षटकार, केपीच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 50 कंप्लीट. 54 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यानंतर पुढची लढत आहे चेंडू अवांतर पाहायला मिळतो. 55 धावा धावफलकावर. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू हा स्वर मारा पाहायला मिळतोय आणि निश्चितच 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 55 धावा तिसरा षटक मार्गस्थ आहे. 55 धावा शेवटचा चेंडू पांडुरंग याचा. हो, इथे मात्र एज लागली. 1 धाव पूर्ण करतोय की काय? निश्चितच पूर्ण करतोय. तर तो एकेरी धावेनं समाधानित व्हावं लागलं, समाधान मानलं मी म्हणून केपीनं. 56 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू, शेवटचं षटक आणि त्या षटकामध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न असेल तो केपीचा. त्यासाठी स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतली आहे आणि शशिकांतने देखील ओळखलं की केपीच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात, चांगले मोठे फटके बरसतात. धावांचा ओघ सातत्यानं सुरू आहे त्याच्यामधून आणि त्यामुळे मात्र त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं. वैभव वैभव होते. गोलंदाजी मार्कवर. पोल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये नीटसा आणि त्यामुळे मात्र चेंडू स्क्रीजवर राहिला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. कमबॅक करावं लागेल कारण धावांचा ओघ सातत्याने सुरू ठेवला होता केपीने. मात्र धावांचा विचार केला तर 55 धावा 56 धावा धावफलकार आहेत.
धावांवर अंकुश लावणं गरजेचं आहे, धावांवर लगाम लावण्याचं गरज आहे आणि ते काम मात्र करतोय वैभव हा गोलंदाज. चार चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. इथे मात्र फटका सजर लॉंगॉप आणि लॉंगॉनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतो, परंतु क्षेत्ररक्षक होता तिथे त्यांनी चेंडूला अडवलंय. सचिन आणि 2 धावा देऊन गेला हा चेंडू. 58 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये काय घडतं पाहायचं आहे. किती धावा येतात, किती धावा जमा होत आहेत. इथे मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स. 6 धावा षटकार. चला बॉल घेऊन जा. 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 3 चेंडू मध्ये वर्चस्व वाटलं होतं, वर्चस्व दाखवलं होतं वैभवनं. अगदी 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर 4थ्या चेंडूवर केपीनं मात्र गेअर बदलला. फाईन लेग क्षेत्र निवडलं आणि फाईन लेग क्षेत्राला मात्र चिरफाड करत षटकार मारलाय तो केपीनं. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा अशी परिस्थिती पाहायला मिळते. धावसंख्या एकूण 64. मागच्या सामन्याचा विचार केला तर 55 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या 4 षटकामध्ये. आता 64 झाल्यात. अजून 2 चेंडू शिल्लक असताना अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. 65 धावा पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील हाय स्कोर उल्वे संघाचा पाहायला मिळतोय. वैभव गोलंदाजी मार्कवर. हो, ब्लॉकरचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर शेवटचं षटक आहे आणि इथे काय घडतं तर दुसरी धाव देखील पूर्ण होते सहजरित्या. शेवटचा चेंडू या षटकातील वैभव याचा. 67 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात पाहायचे. इथे मात्र आनंद साजरा करेल की काय नक्कीच. हो, उल्वे संघ कारण षटकार आलाय शेवटच्या चेंडूवर आणि टाळ्यांच्या गजरामध्ये केपीचं देखील स्वागत होतोय. आणि धावसंख्येचा विचार केला तर एकूण 74 धावा तब्बल कुठल्या गेल्यात आणि 75 धावांचं पाठलाग करायचंय. तर पाणी या मैदानात. चला वाघोल संघ आणि पारगाव संघ आपण टॉस साठी यायचं प्लीज. पहिलं सत्र संपलेलं आहे त्यामुळे तुम्हाला टॉस साठी यायचंय. या अगोदर आपण पाहिलं 2 सामने जिंकून बेलवली संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. वाघबोळ संघ आणि पारगाव संघ आपण टॉस साठी यायचं प्लीज. तो अक्षरशः 74 धावा झालेल्या आणि 75 धावांचा पाठलाग करायचा आहे तो रांजणपाडा संघाला. आणि रांजणपाडा संघ मात्र या धावांचा पाठलाग कसं करेल हे निश्चितच आपल्याला पाहावं लागेल. परंतु याचं धावतं वर्णन ऐकायला मिळेल पुन्हा एकदा जगदीश पाटील सरांकडून. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कैलासवासी जानारामा चिमणे स्मृती चषक वर्ष 15व्या वर्षामध्ये कधी पदार्पण केले कळलं देखील नाही. परंतु सलग 15 वर्ष ही स्पर्धा निरंतर चालू आहे. आणि या 15 वर्षाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला हातभार लागतो तो कमलाकर चिमणे यांचा की ज्या ट्रॉफ्या ज्या लागतात
सन्मान चिन्ह असो, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या असोत किंवा गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण असो, मालिकावीर असो, सर्व ट्रॉफ्या आम्हाला त्यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या आणि भावाच्या नावाने मिळत असतात. असे दानशूर दाते प्रत्येक गावात असायलाच हवे. 75 धावा करायचे आहेत दादा, 74 झाल्यात. चला बॉल द्या, बॉल द्या, बॉल. आणि त्याचबरोबर श्रीधर म्हात्रे, अमर म्हात्रे यांचा देखील खूप मोलाचा वाटा आहे. मग माजी सरपंच भाऊ भगत असतील, डॉक्टर अरुण कुमार भगत असतील, विकासशील घरत असतील, धनाजी पाटील असतील, रवींद्र भगत असतील, त्यानंतर विश्वास भगत असतील, अरुण गोवारे असतील, त्यानंतर माधवजी कडू असतील, ज्येष्ठ नागरिक तुळशीराम पाटील असतील, जनार्दन म्हात्रे असतील, सर्व मंडळी या स्पर्धेला हातभार लावत असतात. ऐकूया पुन्हा एकदा जगदीशजी पाटील सरांचा आवाज. चला पारगाव टीमची कॅप्टन यायचं आपण टॉससाठी या आल्यात का? चला या आपण वाघबिल संघ सुद्धा आलेला आहे कॅप्टन. त्यामुळे टॉस खेळला जाईल दोन संघामध्ये. प्रसादजी चिमणे यांच्या शुभ असे आपण करतो टॉस. या दोन संघामध्ये बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. दादा बॅट्समन कोण गेले? सूर्यकांत आणि शेखर. स्ट्राईकला कोण आहे? सूर्यकांत. कॅमेरामॅन जरा टॉस करतोय. आमचे भाऊ मात्र सर सुद्धा उपस्थित आहेत. पहिलाच बॉल अकू टप्प्याचा चेंडू खेळून काढला डीप फायनलला. पहिल्या बॉलवरती चौकार 4. पुन्हा एकदा फटका चांगला इनसाइडला. डीप मध्ये फिल्डर आहे, एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. तर दरम्यान ज्यांच्या नावाने प्रत्येक वर्ष संघ ओळखला जातोय ते वाघबीज संघाचे मेघा यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. मेघा गोंधळे गेले कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा. वाघबीर म्हटलं की ठाणे शहराचा संघ. आणि ते स्विच हिट करताना मात्र चांगला झेल टिपण्याची संधी होती. पॉइंटच्या दिशेला 2 वेळा संध्या उपलब्ध झाल्या होत्या आणि त्याच्या व्यतिरिक्त 1 धाव मिळाली. सलामीची जोडी पाहतोय आपण सूर्यकांत आणि शेखर रंजनपाडा टीमची जोडी. चांगला बॉल अगदी ग्राउंड शॉट. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. धाव मिळेल एकेरी स्वरूपाची. एकूण टार्गेट आहे ते मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू हलकासा अपील करण्याचा प्रयत्न. 75 टू विन आहे. अतिशय चांगली तगडी बॅटिंग केली खास करून किरण पाटील आणि त्याचा शशिकांतने सुद्धा चांगली बॅटिंग केली. सर्वोत्तम धावसंख्या पाहायला मिळाली. फुल टॉस फिल्डर मात्र मिडॉनचा होता
लॉंगॉनला कोणीच नव्हते, पाहिलं आणि अगदी चौकार मिळत असताना 4 शेवटच्या बॉलवरती चौकार मिळाला. पहिल्या आणि शेवटच्या बॉलवरती 4 धावा आल्यात. एकूण धावसंख्या पाहिलं तर 11 धावा. दुसरं षटक किरण पाटील यांना पाहतोय केपी. पहिलाच बॉल पुन्हा एकदा जागा बनवून केल्यात. चेंडू जातोय आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. सूर्यकांत यांना पाहतोय स्ट्राईक वरती. एकूण टोटल 75 धावसंख्येची गरज असताना प्रत्येक ओव्हरमध्ये मोठ्या धावसंख्येवर करायच्या त्या टीम रांजणपाडा संघाला. वा, चांगला चेंडू. अगदी पाहिलं की बॅटर पुढे होतोय हे पाहिलं आणि थोडासा आकुटप्प्याचा बॉल ठेवलाय. चेंडू जातोय डॉट. भलं मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना टीम रांजणपाडा संघ. वा, पटका चांगला आहे. शानदार डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार. अशा मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम रांजणपाडा संघाला, जेणेकरून या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल. पुन्हा एकदा यावेळेस लॉंगवेजच्या दिशेला चेंडू चाललाय सीमा पार. चौका. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट, पुन्हा षटकार, पुन्हा 4 आणि पुन्हा एक षटकार. पहा मिळतो आपल्याला डीप मिड विकेटच्या वरून. यस, वा, आमच्या प्रेक्षकांनी झेल टिपलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लास्ट बॉल या ओव्हरमध्ये पहा मिळतो आपल्याला. चांगली बॅटिंग, पुन्हा एकदा फटका, चांगला फिल्डर आहोत. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना षटक संपले. दुसरं 2 ओव्हरच्या अखेरीस बिनबाद 32 धावा. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये धावा आल्याच नाही, फक्त 11 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये 21. पुढे एकदा सूर्यकांत स्ट्राईक वरती. त्याच्याकडून संघ सहकार्यांना खूप अपेक्षा असतील की जेणेकरून या धावसंख्या चेस होतील.
पुन्हा पुढे आल्या फटका चांगला पहिल्याच बॉलवरती षटकार 6.